तर ती व्हिजन जी कल्पनाशक्ती जी बाबांमध्ये होती ती असे एखाद्याच माणसात शतकामध्ये एखाद्याच माणसात असतं की जो माणूस जमीनदाराचे पुत्र होते, वकील होते, कवी होते, साहित्यिक होते, सगळं असून ते सोडून दिलं आणि महारोग यांचं 1949ला महारोग ही सहा समिती चालू केली. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महारोग हा सेल्फ लिमिटिंग आहे, पुढे जाऊन ह्याचं हळूहळू नायनाट होईल. व्हिजन बघा, मग त्यांनी आमच्या घटनेमध्ये ते सगळे त्यांनी ॲड केले की सर्व दिव्यांग लोकांची सेवा करावी, हे महारोगी सहा समितीच्या घटनेत त्यांनी आणलं. ह्याच्यात आदिवासी आणलं, पर्यावरण सगळं असं करून अमेंडमेंट केली. तर त्याच्यामुळे आनंदवनामध्ये तो पाहिलं असेल तुम्ही की ते पहिले अंधशाळा सुरू केली, मग अपंगांसाठी आहे, संधिनिकेतन आहे, पण सगळे डिफरंटली एबलसाठी काम आनंदवनामध्ये बाबांनी सुरू केलं. आणि मग हे असं महारोगी समितीची एक आदिवासींसाठी काम करणारी शाखा, त्याचं नाव त्यांनीच नाव दिलं, लोकबिरादरी प्रकल्प. बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ समजत नाही, पण बिरादरी म्हणजे बंधुभाव. कुठले हिंदी शब्द आहे बहुतेक, कितले किस बिरादरी की हो, तर ही लोकांची बिरादरी. तर तेव्हा अर्थात बाबांना कल्पना होती की या लोकांबरोबर इथे प्राणी पण राहतील, इथे सर्व जीवजंतूची बिरादरी. सरकारकडून त्यांना हे पत्र आलं की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. मग ते हँडेड ओव्हर टेकनवर ते डॉक्युमेंट असतं, ते डॉक्युमेंट बाबांनी सही केली आणि बाबांना ते राहवत नव्हतं. म्हणजे आपण मिळाली जागा तर ताबडतोब ट्रकमध्ये आपले काही माणसं बसवले आणि इथे घेऊन आले. 23 डिसेंबर 73 आनंदवनची किंवा महारोगी समिती जबाबदारी आपण बाबांची दोघांचाही निर्णय झाला होता की आपण खांद्यावर घेऊन आपण पुढे न्यावं. तर ते त्यांनी त्याचा उल्लेख केला की आता तुम्ही MBBS झालाच आहे आणि तुम्ही आनंदवन पुढे नेणारच आहात. म्हणजे माझी इच्छा आहे की या आदिवासींना, ज्यांना माडिया समाज म्हणायचे, जनजाती, प्रिमिटिव्ह ट्राईब, यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मी प्रयत्न करेन. मी काही डॉक्टर नसल्यामुळे मी त्यांना शेती तर शिकवू शकेन, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण त्याचं देता येईल. असं ते बाबा बोलता येतं तेव्हा त्याच्यात आम्हाला ते असं रिअलाईज झालं, म्हणजे असं ट्यूबलाईट पेटतो ना, की बाबाच्या पिकनिकचा उद्देश काय होता. तर मग त्यांना तसं उत्स्फूर्तपणे म्हणालं मी की बाबा तुम्ही जर हे काम सुरू कराल तर मी पुढे नेईन. ते असं ते बाबांची व्हिजन आणि माझ्या जीवनातलं टर्निंग पॉईंट ही ती पिकनिक ठरली 70 साली, 1970. महारोगी समितीतर्फे सरकारला विनंती अर्ज करा, इथे काम करायला जागा द्या. इंटर्नशिप सुरू झाली त्याआधी अर्ज केला, पण ते सरकार कसं काम करते सगळ्यांना माहिती आहे, ते उत्तर देत नाही. इंटर्नशिप आमची 71 साली संपली आणि जागा मिळालीच नाही, उत्तरच नाही आलं. मग काय करायचं म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. आता जे होतं ते चांगल्यासाठी असं मी म्हणतो, कारण तिथे माझी मंदाकिनी देशपांडेची ओळख झाली. आधी ओळख नव्हती, आम्ही एकाच कॉलेजच्या, ते सिनियर होती, नागपूरला एकच कॉलेज होतं त्यावेळेला, पण आमची ओळख नव्हती. पण ती अनस्थेशिया आणि मी सर्जरीत काम करताना आम्ही एकत्र एका टेबलवर एका पेशंटवर काम करता ओळख झाली. ओळखीतून प्रेमात रूपांतर झालं. बाबांनी हिला विचारलं, आनंदवंत आता चांगलं डेव्हलप झालं, याला कुठे जाणार आहे प्रकाश तर त्याने मला सांगितलं आहे. मग काय, तर मी शब्द दिला आहे. जसं शब्द दिला आहे म्हटल्यावर बाबांनी लग्नाची तयारीच केली. एक गांधीयन होते मामा क्षीरसागर, त्यांना विनंती केली बाबांनी. त्यांनी आमचं ब्रह्मचारी माणसांनी आमचं लग्न लावलं. बाबांनी मंगलाष्टक केले. आनंदवनच्या लोकांनी नॅचरल त्याचं काय म्हणतात त्याला ब्युटिफिकेशन, म्हणजे धान्याची रांगोळी, भाजीपाल्यांचं सुंदर केलं होतं डेकोरेशन. आणि एक साधारण सप्तपदी करून 15 मिनटात लग्न. देणं घेणं नाही, काही नाही. मराठवाड्यात दुष्काळ होता म्हणून गोड नाही, लग्नात लाडू नाही, असं ते सगळं वेगळ्या पद्धतीने लग्न झालं. लग्न झाल्यावर पहिल्यांदा आलो तेव्हा मला कल्पना आली की या ठिकाणी आपण काम सुरू करणार. त्या ठिकाणी काहीही नाही, फक्त झाडं झाडं आणि झाडं, याच्याशिवाय काहीच नाही. जवळपास वस्ती नाही आणि हे पण नाही, म्हणजे बाकी कुठल्याही सुविधा त्या शहरामध्ये किंवा साधारण खेड्यामध्ये की जास्त सोय होतात त्या देखील इथे नव्हत्या. पाण्याची सोय नाही. एक छोटी झोपडी होती, त्यात आम्ही आमचा पहिल्यांदा संसार सुरू केला. मग आम्ही आमच्यासाठी वेगळी झोपडी बांधली आणि बाकी सगळेजण आपापल्या झोपड्या बांधून 2-4 कार्यकर्ते होते. आणि इथे एकदम म्हणजे सडन चेंज होता माझ्या लाईफमध्ये. मी शहरात राहिलेली मुलगी इथे येऊन एकदम चेंज झाला पूर्ण. आणि मग तो पुढचा प्रवास आता इथे आलो आहे तर आपण झाडाखाली दवाखाना सुरू करू. एक तिथे वडाचं झाड आहे अजूनही, ते आता खूप मोठं झालं. तिथे बांबूचा टेबल लावून 2 खुर्च्या ठेवून आम्ही आपलं पेशंटची वाट पाहायची. इथे पेशंटला माहितीच नव्हतं ॲलोपॅथी काय, दवाखाना काय, डॉक्टर कोण आहे.
त्यामुळे गावागावात जाऊन आम्ही त्यांना सांगायचो की मॉडर्न मेडिसिन असं आहे, तुम्हाला फायदा होईल, तुमचे जे पेशंट बरे होत नाही त्यांना पाठवा आमच्याकडे. अशा तऱ्हेने लोकांचा हळूहळू म्हणजे त्यांची भाषा शिकवून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचा थोडा थोडा विश्वास संपादन करायला सुरुवात केली. त्यानंतर थोडे थोडे पेशंट यायला लागले. त्यांना खाटीवर आडवं आणलं होतं, जाताना स्वतःची खाट खांद्यावर घेऊन चालत गेले. तो असा प्रचार झाला. पेशंटला म्हणजे मॉडर्न मेडिसिननी बरं वाटलं, कारण त्यांनी कधी घेतलेच नव्हते. त्याचा चांगला इफेक्ट आला आणि ती बरे झाले. आणि ते बरे झाल्यामुळे त्याची जाहिरात झाली आपोआपच. आणि मग लोक यायला लागल्यावरती मग आपोआप आमचा वेळ चांगला जायला लागला. 2 वर्षामध्ये साधारण 40,000 पेशंट आपल्याकडे OPDला यायचे. त्या काळात इथे मीठ पण खूप महाग मिळायचं, तर म्हणून बाबांनी मीठ फंड जमा करायचं ठरवलं. आणि मुंबईला काही लोकांनी, बाबांच्या म्हणजे मित्रांनी, जे जवळचे लोक होते आणि जे कोणी मिठागराच्या जवळ राहत होते मुंबईला, त्यांनी मीठ फंड उभारला मुंबईमध्ये. आणि मीठ विकत घेऊन वॅगन भरून इकडे मीठ पाठवलं. आणि मग बाबांनी आणखीन एक प्रयोग केला की धान यांच्याकडचं धान एकाच क्वालिटीचं काही फारसं चांगलं म्हणजे भात म्हणतात तिकडे. हां, तर बाबांनी असं ठरवलं की चांगल्या प्रतीचं बियाणं यांना देऊया. तर मग आम्ही चांगल्या म्हणजे बियाणं घेऊन यायचो इथे आणि लोकांना विकत द्यायचं. म्हणजे विकत म्हणजे आमची बार्टर सिस्टम सुरू केली. आम्ही तुम्हाला 10 किलो दिलं, 10 किलो तुम्ही तुमचं पिकल्यानंतर आणून द्यायचं. आणि हा प्रयोग चांगला यशस्वी झाला. त्याबरोबर त्यांना खतं वाटली, बाकी भाजीपाल्याची बियाणं दिली, आपल्या झाडांचे फळझाडांची रोपं वाटली. दुसरं म्हणजे ते जे दिलेलं धान, त्याची आम्ही जावत नव्हतो वसुलीला. ते लोक झाल्यावर त्यांचं निघालं, भाताचं पीक निघालं की ते मोजून जेवढं आपण नेलं तेवढं असं 99% लोक आपणहून परत आणायचे. शिक्षण, शेती सुधारणा आणि हक्कांची जाणीव. लोकांना जसं शिक्षण मिळायला लागलं तसं ते आपल्या हक्कासाठी भांडायला लागले. मग शाळा हळूहळू पहिल्यांदा लोकांचा त्यालाही विरोध होता, पण नंतर जे काही जे विद्यार्थी टिकले त्यांना महत्त्व लक्षात आलं. 2 वर्षानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं महत्त्व. आणि मग आम्हाला कार्यकर्त्यांना कुठे जाऊन मुलांना या म्हणून सांगायचं गरज नाही पडली. ती शाळा वाढत गेली. मग त्याला मान्यता 10 वर्षांनी आली. डॉक्टर जिचकार त्याला कारणीभूत होते. छोटासा गेट टुगेदर केलं होतं सिल्वर ज्युबिलीच्या निमित्ताने. तर बाबा नर्मदे काठी होते, तिथून आले होते. आणि याची MBBSची परीक्षा झाली होती 98ला 25 साली. तर या खोलीत तो म्हणाला बाबांना की आता माझं शिक्षण पूर्ण झालं, मला आईबाबांच्या कामात सहभागी व्हायचं आहे. तर ते बाबांच्या डोळ्यात पाणी एकदम असं की तिसरी पिढी आपणहून आपल्याला इथे कामाला आपल्या मनाची तयारीच दाखवतो आहे मला. तो म्हणाला की संध्याकाळी सभा आहे, आपला कार्यक्रम असतो छोटा, मग त्या सभेमध्ये तू सांग. मग ते अनेकेचं शिक्षण दिल्यावर तो आला. मग त्यांचं लग्न झालं. त्यांनी अर्थात ते आणि दिघांनी आपलं लग्न ठरवलं नाही म्हणून हिनी प्रयत्न केला मॅरेज ब्युरोच्या थ्रू. प्रयत्न फारच करावे लागले. इथे तरी यायला कोणी तयार नव्हतं. 2.5 वर्षांनी गोव्याहून फोन आला तर माझी मुलगी तयार आहे, तिने सगळं प्रोफाईल वाचलं वगैरे. त्या दोघांची भेट पुण्याला करून दिली. त्यांची वेवलेन जमली आणि 2003ला त्यांचं लग्न झालं. ती गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि मग अनिकेताला मग समीक्षानंतर टुरिस्ट म्हणून आली होती. मग त्या दोघांचा प्रेमविवाह 2008ला त्यांचा विवाह झाला. मग तो शाळेचं काम हळूहळू बघायला गेला. पहिले आमच्याबरोबर बघायचे, दवाखान्यात आम्हाला जॉईन व्हायचे. आणि मग हळूहळू आमच्या लक्षात आलं की त्याच आपण जे काय म्हणतो ते निष्ठेने जे काम करतात आहे, बाबांची जी परंपरा होती. तर मग हळूहळू आम्ही विड्रॉ होत गेलो. दिगंताने अनागात दवाखान्याची जबाबदारी. मग त्यांनी 50 बेडचा एक नवीन हॉस्पिटल बांधलं. त्यांचे वडील आर्किटेक्ट आहे, त्यांनीच ते आमचं छोटंसं दवाखाना त्यावेळेला. पहिले वीजही नव्हती 22 वर्ष, तेव्हा इक्विपमेंट नव्हते. पण आता टेक्नॉलॉजी आली, वीज आली, वायफाय आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी हॉस्पिटलमध्ये चांगलं वेल इक्विप्ड 50 बेडचं हॉस्पिटल बांधलं. अनिकेत आला. मग शाळेची जबाबदारी हळूहळू आमच्याबरोबर घेत होता. मग समीक्षाचं लग्न झालं. तिला खूप इंटरेस्ट होता क्वालिटी ऑफ एज्युकेशन. तिने सगळं कंट्रोल आपल्या स्वतःकडे ठेवला. शिक्षकांना मोटिवेट केलं. आणि मग शाळेचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन खूप चांगली आहे. नीटचे क्लासेस सुरू केले. स्पोर्ट्समध्ये कोच मिळाला आहे दुबे नावाचा आपल्याकडे. त्याची तर नॅशनलला गोल्ड मेडलिस्ट आहे आपल्या शाळेचे आदिवासी पोरं. तर
ही सगळी शाळेचे रिझल्ट बघितल्यानंतर बाकीचे आदिवासी मागे लागले की आमच्या गावात तुम्ही शाळा सुरू करा, आम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे. म्हणून नेलगुंड्याला एक इथून आणखी आतमध्ये येते 25-30 किलोमीटर, तिथले पालक येऊन यांच्यावर खूप त्यांनी फोर्स केला की आमच्याकडे शाळा आहे पण त्याच्यात एज्युकेशन नाही आहे, जिल्हा परिषद शाळा होती, तर तुमची शाळेची शाखा काढा. आणि मग यांनी विचार केला, जाऊन बघितल्यावर त्यांची इतकी इच्छा आहे त्यांची, तर आपण सुरू करूया. मग जागा नाही, सरकार जागा देत नाही, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे. एका गावकऱ्यांनी आपली जागा दिली आणि 6 वर्षापूर्वी साधारण तर बाबांचं तर नाव सगळीकडे अनिकेत म्हणून दायनी समीक्षा म्हणून की आपण साधनाताईंच्या नावे करू. ते साधना विद्यालय म्हणून नेलगुंड्याला सुरू केलं. अशा अनेक गावात अनिकेतनी मीटिंग घेतल्या, कोणाला ज्याला पाहिजे ते, पण असं राहील, तुमचंही कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. तर 5 वर्षामध्ये 30 गावात तलाव झाले. तर असं ते लोकबिरादरी प्रकल्पाचं काम असं जसं काही फारसं मोठं उद्दिष्ट नव्हतं, पण गरजेप्रमाणे लोकांचे जे वाढत गेलं आणि मुख्य म्हणजे कार्यकर्ते मिळाले. आम्हाला होते, आमच्या वेळेला जे होते ते होते, पण आता मुलांसाठी सुद्धा काम करण्यासाठी तरुण मुलं, दवाखान्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल्स आहेत, शाळेमध्ये व्हॉलेंटियर्स आहेत, नीटचे क्लासेस करायला MSc लागतं तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, तरी तरुण पोरी आहेत. तर त्याच्यामुळे ते पण काम सुरू झालं. तर आदिवासी जीवनातून आम्ही काय शिकलो खूप महत्त्वाचं आहे. एक तर त्यांचं गरजा कमी आहेत, दुसरं काटकपणा, तिसरं काय त्यांना इतक्या गोष्टीची उणीव होती पण त्याच्यात तक्रारी करत नाही. हां, आपल्याकडे सगळं असून तक्रारी करणारे आपण खूप बघतो. ती सहनशीलता खूप आहे त्यांच्यामध्ये. नंतर बलात्कार नाही, या गोष्टी आज आपण शहरामध्ये किंवा हेडलाईन्स असतात रोज. चोऱ्या करत नाही, उपाशी माणसं आहेत तरी भीक मागत नाहीत, अशा काही गोष्टी खूप चांगल्या आहेत त्यांच्या कल्चरमध्ये. तर त्या शिकण्यासारख्या आहेत, आपल्या सगळ्या लोकांनी शिकायला. पंचायत सिस्टीम आहे, गावातला झगडा गावातच मिटला पाहिजे. तर या सगळ्या आदिवासींचे काही चांगले गुण, पण या चांगल्या गोष्टी त्याचं जतन झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि 50-51 वर्षात काय आम्हाला मिळालं तर आम्ही परिपूर्ण आयुष्य जगलो. आयुष्यात कसलीच अपेक्षा केली नव्हती. आम्ही सांगतो की आम्ही निष्काम काम केलं, जे गीतेत सांगितलं असं म्हणतात, पण ती गीता आम्ही वाचली नाही, पण त्या निष्काम कामाचा आनंद घेतो आहे. आज आता इतकं समाधानी असतं ना माणसाला, आयुष्यात काय पाहिजे, आनंद, तो जो पैशाने नाही मिळत. तर हे आपल्या हे कामाची फलश्रुती आहे. ती वन्य प्राण्यांचंही प्रेम तेवढंच मिळालं आणि मनुष्य प्राण्यांचंही प्रेम. आणि आमच्या नशिबाने आमची दोन्ही पोरं या कार्यात आली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पार्टनर पण या कार्यात आल्या, त्या देखील शहरातल्या आहे. आणि त्यांनी हे सगळं ॲक्सेप्ट करून त्या इथे आल्यात आणि त्यांनी हा प्रकल्प त्यांच्या कल्पनेप्रमाणे पुढे वाढवायला सुरुवात केली आहे. ते पाहून आम्ही सगळे समाधानी भरून पावलं असं वाटतं.